नमस्कार मित्रांनो, आजचे आपलं तिसरे लेक्चर आहे EVS 201 पर्यावरण अभ्यास, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण समोरील घटक आपण अभ्यासणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण जवळपास 4 घटक अभ्यासलेले आहेत। पहिल्या लेक्चरमध्ये 2 घटक, दुसऱ्या लेक्चरमध्ये 2 घटक आणि आता आपण तिसऱ्या घटकामध्ये 2 घटक आपण अभ्यासणार आहे। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपलं जे आहे हे पहिला घटक संपून जाईल, कारण आपला आता शेवटचे 2 घटक आपण याच्यामध्ये बघणार आहे। छोटे छोटे आहेत। पहिला व्हिडिओ आपला खूप मोठा झाला होता, दुसरा व्हिडिओ छोटा झाला आणि हा तिसरा व्हिडिओ सुद्धा छोटा होणार आहे। ठीक आहे, तर आपल्या समोरचा घटक आहे मित्रांनो, बघा आता ऊर्जा स्त्रोत। तर मित्रांनो, आज आपण या समोरील 2 घटकांचा अभ्यास करणार आहे। पहिला आहे ऊर्जा स्त्रोत आणि त्या समोरील आहे पोषक द्रव्यांची चक्रे। ठीक आहे, तर हे आपण घटक याच्यामध्ये बघणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण आता बघणार आहे ऊर्जा स्त्रोत। आता ऊर्जा स्त्रोत बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिले की वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी व पोषक द्रव्यांच्या सहाय्याने ऊर्जेचे उत्पादन करतात आणि ते ऊर्जा परिसंस्था कार्यान्वित करण्यासाठी गरजेची असते। म्हणजेच परिसंस्था कार्यान्वित होण्यासाठी बाह्य ऊर्जेची गरज असते, कारण याच ऊर्जेमुळे परिस्थितीतील विविध आंतरक्रिया व रासायनिक प्रक्रिया कार्यान्वित होत असतात। तर प्रश्न असा उद्भवतो की त्या अत्यावश्यक ऊर्जेचा स्रोत कोणता? पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणजे सौर ऊर्जा आहे। मित्रांनो, याच्यामध्ये बघा आपल्याला असा अभ्यासायला भेटतं की आतापर्यंत आपण जी काही वनस्पती, सूर्यप्रकाश, पाणी, पोषक द्रव्यांच्या सहाय्याने ऊर्जेचे उत्पादन करतात हे आपण बघितलेलं आहे। सगळ्यांना माहिती असेल की सूर्यप्रकाशापासूनच वनस्पती जे आहेत आपले स्वतःचे अन्न तयार करतात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती भक्षक म्हणून आपण कार्य करत असतो। ठीक आहे, तर हे आपण मित्रांनो आतापर्यंत बघितलेलं आहे। आता आपल्याला याच्यावरून एक लक्षात आलेलं असेल मित्रांनो की पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्रोत जो आहे तो सौर ऊर्जा आहे। म्हणजे जे काही करायचं असेल ते सौर ऊर्जेशिवाय होत नाही, बरोबर। आता समोर बघूया आपण मागे पाहिलेच आहे की हिरव्या वनस्पती या सौर ऊर्जेच्या मदतीने असेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय पदार्थ तयार करतात आणि सजीवांचा अंत झाल्यावर हे सेंद्रिय पदार्थ विघटनाद्वारे विघटित होऊन असेंद्रिय स्वरूपात पर्यावरणात मिसळतात। ठीक आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये बघा आपल्याला काय अभ्यासायला मिळते, हिरव्या वनस्पती, ठीक आहे, म्हणजे जवळपास सगळ्या प्रकारच्या ज्या काही वनस्पती आहेत त्या सौर ऊर्जेच्या मदतीने असेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय पदार्थ तयार करतात आणि सजीवांचा ज्यावेळेस मृत्यू होतो तेव्हा सेंद्रिय पदार्थ हेच त्यांचं विघटन होऊन असेंद्रिय स्वरूपात बनतात। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळते। आता आपण समोर बघूया, या सर्व प्रकारात ऊर्जेचा विनिमय व उपयोग काही प्रमाणात खालील प्रमाणे होतो। आता इथे बघा आपल्याला काही उदाहरण दिलेली आहेत ते आपल्याला बघायचे आहे। ठीक आहे, तर पहिलं बघा काय म्हणते, ऊर्जेचा काही भाग सेंद्रिय पदार्थात स्थापित होतो, बरोबर आहे। नंतर बघूया आपण ऊर्जेचा व्यय काही प्रमाणात निर्मिती प्रक्रियेत असतो, बरोबर आहे। सेंद्रिय पदार्थाचे विघटन होताना काही प्रमाणात ऊर्जा मुक्त होते, बरोबर आहे। कारण मित्रांनो, जे काय व्हायचं असेल एखादी कुठली क्रिया व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये दुष्परिणाम हा होत असतो, म्हणजे थोडेफार त्याच्यामध्ये लॉस वगैरे होत असतो। समोर बघूया, सजीवांना जगण्यासाठी, वाढण्यासाठी व जैविक कार्यासाठी ऊर्जेची गरज असते। म्हणजे सजीवांनी ग्रहण केलेली पोषक मूल्ये 2 प्रकारची उपयोगात आणली जाते, बरोबर। एक म्हणजे बघा आता पेशी निर्मितीसाठी आणि दुसरे म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी। ठीक आहे, तर ह्या 2 कार्यासाठी जे आहे, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जे काही घटक आहेत याच्यामध्ये मुख्य हे 2 प्रकार याच्यामध्ये आहेत, बरोबर। आता समोर बघूया आपण, या सर्व प्रक्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात त्यांचे उत्सर्जन केले जाते। हे उत्सर्जित पदार्थ सूक्ष्मजीवांना, प्राण्यांना व काही वनस्पतींना पोषक द्रव्ये म्हणून उपयोगी ठरतात व पोषक द्रव्यांचे वर्गीकरण सातत्याने कार्यान्वित राहते। ठीक आहे, याच्यामधून जे काही समजा यांचे जे काही उत्सर्जन होऊन जे काही पदार्थ, टाकाऊ पदार्थ उरतात, ठीक आहे, त्यांचे वनस्पतींचा पोषक द्रव्य म्हणून आपण त्याचा उपयोग ठरतो, बरोबर। आता समोर बघूया आपण पहिला घटक, परिसंस्थेचे कार्य व अन्न साखळी। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण बघूया, ठीक आहे, प्रत्येक परिसंस्थेत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकत्र राहतात व एका जैविक समाजाचा विकास होतो। या समाजात 3 कार्य होत असतात व प्रत्येक जैविक समाज यातले एखादे कार्य करीत असतो। जसे उत्पादक जैविक समाज म्हणजेच वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर करतात व शर्करेच्या रूपात म्हणजेच कार्बोहायड्रेटच्या रूपात वनस्पती व स्वयंनिर्मित अन्नाची साठवण करतात। सर्व प्राणी अन्नासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वनस्पतीवर अवलंबून असतात। तृणभक्षक वनस्पतींचे भक्षण करून ऊर्जा मिळवतात व हेच तृणभक्षक इतर मांसभक्षकांद्वारे अन्न बनतात व अशाच प्रकारे तृणभक्षकांकडून मांसभक्षकांकडे ऊर्जेचे संक्रमण होते। कधी कधी लहान मांसभक्षक मोठ्या मांसभक्षकांचे अन्न होतात व ऊर्जेचे संक्रमण होते। अन्नाचा व त्यातून होणाऱ्या शिस्तबद्ध संक्रमणाला अन्न साखळी म्हणजेच फूड चेन असे म्हणतात। मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला असं एक गोष्ट समजते की याच्यामध्ये जे काही प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक वगैरे असतो हा एकमेकावर अवलंबून असतो, बरोबर। आता हे आपण अगोदरही बघितलेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपण अजूनही बघितलं आहे
की कधी कधी काय होते, जे काही छोटे भक्षक असतात हे मोठ्या भक्षकांचे अन्न होतात आणि ते परत त्यापेक्षाही मोठ्या भक्षकाचे अन्न होतात, बरोबर. मित्रांनो, ही जी आहे एक शिस्तबद्ध संक्रमण म्हणजे एक साखळी असते, याला आपण फूड चेन असे म्हणतो, बरोबर. आता थोडक्यात आपण समोर बघूया, आपल्या उदाहरणाद्वारे कळेलच. कोणत्याही अन्न साखळीत आपल्याला दोन घटक आढळतात, ते म्हणजे भक्ष्य व भक्षक. अन्न साखळ्यांची काही उदाहरणे आपण खाली बघणार आहे, ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला इथे एक आकृती दिली आहे, ठीक आहे. ही आपल्याला इथे आकृती दिलेली आहे, ते आपण आता आकृती बघणार आहे. ही बघा मित्रांनो, इथं अन्न साखळीची इथं आकृती आहे. आता आपल्याला इथं अन्न साखळीचे उदाहरण बघूया. बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा, गवत. गवत कोण खाते? हरिणला कोण खाते? वाघ. म्हणजे हे बघा मित्रांनो, असे एकमेकावरती अवलंबून असतात. आता परत बघा, गवत कोण खाते? कीटक. नंतर खाते बेडूक. नंतर खाते सर्प. सर्पाला कोण खाते? गरुड. परत गवत खाते गाय. गायीचं दूध पितो माणूस, बरोबर. असं एकमेकावर अवलंबून असतात. नंतर आहे बघा शेवाळ. नंतर आहे बघा प्राणीजन्य प्लॅटस. नंतर आहे मासे. नंतर आहे मानव, म्हणजे मानव परत माशाला खातो. समोर बघा, आता इथे बघा कीटकाला कोण खाते? कोंबडी. कोंबडीला कोण खाते? मानव. किंवा कोंबडीचे अंडे कोण खाते? मानव, ठीक आहे. तर अशा प्रकारचं ते असते. आता बघा, आता अन्न साखळी बघणार आहे आपण. उदाहरण बघितलं. आता बघा वरती बघा, उत्पादक, भक्षक आणि हा छोटा भक्षक, हा मोठा भक्षक, बरोबर. आता उत्पादक कोण आहे? गवत. भक्षक कोण आहे? हरिण. त्याच्यापेक्षा मोठा भक्षक कोण आहे? सिंह. मित्रांनो, असे आहे बघा, गवत, कीटक, बेडूक वगैरे, ठीक आहे. हे उदाहरण आपण इथे बघितलेलं आहे. आता आपण समोर बघूया. अन्न साखळीत प्रत्येक संक्रमणाच्या वेळी काही ऊर्जा वापरली गेल्याने क्षय पावतो व म्हणूनच परिसंस्था कार्यान्वित व चिरस्थायी होण्यासाठी बाह्य ऊर्जेचा म्हणजे सौर ऊर्जेचा सतत पुरवठा आवश्यक असतो, ठीक आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस संक्रमण वगैरे होत असते त्यावेळेस काही ऊर्जा जी आहे ती वाया जाते, बरोबर, म्हणजे क्षय पावते. आणि त्यासाठी काही ऊर्जेचा म्हणजे जी काही आपल्याला समजा इथं बाह्य ऊर्जा लागते त्याला आपण सौर ऊर्जा असं म्हणतो, बरोबर. म्हणून वनस्पती अन्न बनवण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करते, बरोबर. आता आपण बघा इथं बघूया दुसरा घटक बघूया. आता आपण पहिला बघितला, आता दुसरा बघूया, अन्नजाळी, ठीक आहे. आता अन्नजाळीबद्दल आपण माहिती घेऊया. आपण आधीच्या परिच्छेदात अगदी सरळ व सहज प्रकारे होत असलेल्या अन्न साखळीतून होणारा ऊर्जेचा विनिमय बघितला, परंतु ऊर्जेचे हे संक्रमण इतके साधे व सरळ नसते. तृणभक्षक अन्न साखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होऊन मांसभक्षक प्राण्यांतर थांबते. प्रत्यक्षात आपल्या भोवती तृणभक्षक व मांसभक्षक असणाऱ्या अन्न साखळ्या तुरळच आढळतात. असे का? तर याचे मुख्य कारण म्हणजे कोणताही भक्षक विविध मार्गांनी आपले अन्न मिळवू शकतो, तसेच एक जीव इतर अनेक प्राण्यांना भक्ष्य असू शकतो. यामुळे संपूर्ण परिसंस्थेत एक प्रकारचे परस्पर संबंध प्रस्थापित होतात. हे संबंध नुसतेच परस्परावलंबी नसतात, तर आंतरभेदही असतात. म्हणूनच अनेक अन्न साखळ्या अनुबंधाने परिस्थितीत एक अतिशय बिकट अशी अन्नजाळी प्रस्थापित होते, बरोबर. आता याच्यावर आपल्याला एक आकृती दिलेली आहे 1.8, म्हणजे ही समोरची आकृती आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे, ठीक आहे. जे छोटे भक्षक असतात, ठीक आहे, प्राथमिक, द्वितीय, तृण भक्षक वगैरे, ठीक आहे. हे जे आहे ते मांस भक्षक यांचे अन्न म्हणजे, ठीक आहे. आणि जे काही छोटे छोटे असतात घटक, ते सुद्धा काही दुसऱ्या मोठ्या घटकांचे ते भक्षक वगैरे बनवू शकतात, बरोबर. आता हे आपण याच्यामध्ये बघितले. आता हे बघा, ही आकृती काय सांगते बघा. आता इथं आपल्याला हे स्पष्टपणे तुम्हाला सांगता येईल, बरोबर. आता हे जे काय गवत आहे, आता हे गवत बघा कोणाकोणाचं अन्न होऊ शकतं. एक तर म्हणजे बदकाचं होऊ शकतं, उंदराचं होऊ शकतं, बरोबर. परत त्याच्यामध्ये आपल्याला अजून सांगता येईल की चिमणीचं होऊ शकतं, परत गरुडाचं येऊ शकतं, बरोबर. म्हणजे गवत कोणी खाऊ शकतं. आता परत एकमेकावर अवलंबून. आता बघा, उंदीराला कोण खाते? साप खाऊ शकतो, गरुड खाऊ शकतो, बरोबर. आणि बिया म्हणजे असं एकमेकावर अवलंबून आहे मित्रांनो, ठीक आहे. आता चिमणी साप पण खाते, परत चिमणीला कोण खाते? बदक पण खातो, म्हणजे ठीक आहे. अशा प्रकारचे ते उदाहरणं आहेत. याच्यावर तुम्हाला ही अन्नजाळी जी आहे ती एकदम समजून जाईल, बरोबर. आता आपण समोर बघूया. कोणत्याही अन्नजाळीत उपलब्ध असलेली ऊर्जा सजीवांना पूर्णतः उपयोगी पडत नाही. ग्रहण केलेल्या ऊर्जेपैकी काही ऊर्जेचे उत्सर्जन होते, काही ऊर्जा परावर्तित होते, काही ऊर्जा शोषली जाते व काही ऊर्जा विविध कार्यासाठी खर्ची पडते. तसेच अन्न साखळीतही ऊर्जेचे प्रमाण प्राथमिक उत्पादनांकडून म्हणजेच वनस्पतीकडून पुढच्या स्तरावर संक्रमित होताना कमी होत जाते, कारण या संक्रमणातही ऊर्जेचा क्षय होतो, बरोबर. मित्रांनो, इथे आपल्याला एकदा स्पष्ट होत आहे की ऊर्जेचा म्हणजे किती प्रमाणात वापर होतो, किती प्रमाणात त्याचा लॉस होतो, ठीक आहे, आणि किती प्रमाणात त्याचा खरोखर उपयोग होतो, हे आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट होत आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, आता हा आपला घटक संपलेला आहे. आता आपला शेवटचा घटक आहे बघा, कुठला घटक आपला? पोषक द्रव्यांची चक्रे, ठीक आहे. आता पोषक द्रव्य कुठले कुठले आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता आपल्याला इथे आकृतीचा अनुभवायची आहे. त्या पहिले आपण बघूया, सुरुवात बघूया याची कशी आहे. आपण आतापर्यंत असे पाहिले की परिसंस्थेच्या सक्रियतेसाठी अन्नाचे म्हणजेच पर्यायाने ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा वनस्पती सौर ऊर्जेच्या रासायनिक प्रकाश संश्लेषणाद्वारे मिळवतात व पुढे ही ऊर्जा अन्न साखळीतून विविध सजीवांकडे संक्रमित होते. जैविक घटकांना विविध क्रियांची इंद्रिय असतात, म्हणून त्यांना सेंद्रिय सजीव म्हणतात.
आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना सेंद्रिय पदार्थ म्हणतात. आता याचे आपल्याला उदाहरण बघायचं आहे. ठीक आहे, आता उदाहरण बघा कुठले कुठले आपल्या सेंद्रिय पदार्थाचे. ठीक आहे, पहिलं म्हणजे बघा कार्बोहायड्रेट, मध, लाकूड इत्यादी. परंतु अजैविक घटकांना कोणत्याही प्रकारचे इंद्रिय नसतात म्हणून त्यांना असेंद्रिय पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ खडक, मृदा, धातू, हवा, पाणी इत्यादी. परिसंस्था कार्यरत होण्यासाठी पर्यावरणातील असेंद्रिय घटकांचे सजीवांच्या पारस्परिक क्रियांनी सेंद्रिय पदार्थात रूपांतर होते व हे सेंद्रिय पदार्थ जीवांच्या उत्सर्जित पदार्थ व मृत्यूनंतरच्या शारीरिक विघटनातून पुन्हा पर्यावरणात मिसळतात. हे सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ जैविक समाजातील घटकांचे अन्न असते म्हणूनच त्यांना पोषक द्रव्ये असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा पोषक द्रव्यांचे उदाहरण कुठले आहेत बघा. कार्बन डायऑक्साईड, पाणी, खनिजे ही वनस्पतीचे अन्न तयार करण्यासाठी पोषक द्रव्ये असे असतात. तर मृत वनस्पती व प्राण्यांचे अवशेष विघटकांचे अन्न असल्याने ती त्यांच्या दृष्टीने पोषण मूल्याचे ठरतात. पर्यावरणातील या अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे व जैविक घटकामधून पुन्हा पर्यावरणाकडे होणाऱ्या चक्रमनास पोषक द्रव्यांचे चक्र असे म्हणतात. निसर्गातील कार्बन चक्र, नर चक्र, जलचक्र ही पोषक द्रव्यांच्या क्रांतीची उत्तम उदाहरणे आहेत. ठीक आहे, आता हे उदाहरण आहेत आपल्याला. आता ज्या उदाहरणाचा आपल्याला थोडक्यात इथे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला असं समजून येते बघा, तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय पदार्थ, असेंद्रिय पदार्थ म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये जैविक घटक कुठले कुठले बघितले. ठीक आहे, कार्बोहायड्रेट, मध, लाकूड वगैरे. ठीक आहे, तर हे झाले जैविक घटक. आणि आता अजैविक घटक कुठले बघितले आपण. खडक, मृदा, धातू, हवा, पाणी. हे झाले अजैविक घटक. ठीक आहे, आता याच्यामध्ये ठीक आहे, आता हे जी काही साखळी वगैरे बनते आता याची आपल्याला याच्यामध्ये थोडक्यात माहिती बघायची आहे. ठीक आहे, पहिलं बघा आता जे काही चक्र आहेत. पहिलं आहे बघा कार्बन चक्र. आता आपण कार्बन चक्राबद्दल माहिती बघूया. ठीक आहे, आता कार्बन चक्रामध्ये आपल्याला काय अभ्यासायला मिळते बघा. हवेमध्ये कर्बवायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अल्पत्य असते म्हणजे 0.003%. तरी हा अतिशय महत्वाचा वायू असतो कारण वनस्पती आपल्या पानांच्या सहाय्याने हा वायू हवेतून शोषून घेतात. सूर्यप्रकाश, पाणी, हरितद्रव्ये व पाण्याच्या सहाय्याने स्वतःचे अन्न म्हणजेच कार्बोहायड्रेट्स तयार करतात. पुढे या कार्बोहायड्रेट्समधून रासायनिक संश्लेषणाद्वारे प्रथिने व साखर तयार करतात. वनस्पती व तृणभक्षक प्राणी हेच अन्न वापरतात व पुढे उत्सर्जन व शोषणातून पुन्हा कार्बन डायऑक्साईड व पाण्यात रूपांतर होऊन वातावरणात पुन्हा मिसळतात. आता अशा प्रकारे कर्बवायूचे चक्रीकरण होत असते. बरोबर, आता याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायला मिळते बघा. हा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे याचं प्रमाण किती आहे बघा हवेमध्ये. फक्त 0.003%. ठीक आहे, म्हणजे खूप कमी आहे. एवढा कमी आहे परंतु हा खूप महत्वाचा आहे कारण जे वनस्पती वगैरे असते त्यांच्या पानाच्या माध्यमातून फक्त कार्बन डायऑक्साईड जे वायू आहे त्यालाच फक्त ते ऑब्झर्व करतात. ठीक आहे, तर हे याच्यातून आपल्याला मिळते. आता बघा याच्या कर्बचक्राची आपल्याला इथे एक आकृती बघितलेली आहे. आता आपण आकृती थोडक्यात आपण अभ्यासूया. ठीक आहे, त्याबद्दल बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसते बघा. ही कर्बचक्राची आकृती आहे. बरोबर, आता याच्यामध्ये बघा आपल्याला सर्वत्र बघा श्वासोच्छवास, हरितद्रव्य, वातावरणातील कार्बन वायू. ठीक आहे, कोळसा, तेल, वायू, जीवाश्म इंधन. ठीक आहे, ही आकृती बघितली तुम्हाला याच्यात थोडक्यात कळून जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर का परीक्षेमध्ये विचारलं कर्बचक्राची आकृती वगैरे. ठीक आहे, तर ही तुम्हाला अशा प्रकारे काढायची. एकदम सोपी आहे. जमीन काढायची, त्याच्यावरती एक ठीक आहे लावा काढायचा, त्याच्यानंतर परत मासे वगैरे काढायचे, एक वरतून विमान काढायचं. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काही अडचण नाही. आता समोर बघूया आपण. कर्बचक्र हे पृथ्वीवरील औष्णिक संतुलन रोखण्यासाठी व वातावरणातील प्राणवायू प्रमाण संतुलित राखण्यासाठी अतिशय महत्वाचे कार्य करते. परंतु गेल्या 150 वर्षापासून म्हणजेच मुख्यतः औद्योगिक क्रांतीनंतर कर्बचक्राचे संतुलन बिघडायला सुरुवात झाली आहे. यासाठी प्रामुख्याने 2 घटना महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे जीवाश्म इंधनाच्या वापरातील बेसुमार वाढ. उदाहरणार्थ दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल ज्यामुळे कर्बवायूची मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन व त्याचबरोबर वनस्पतींची म्हणजेच पर्यायाने अनियंत्रित व बेसुमार जंगलतोड. याचा परिणाम असा की एकीकडे कर्बवायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळू लागला तर दुसरीकडे कर्बवायूचा वापर करणाऱ्या वनस्पती कमी होत गेल्या. यामुळे कर्बवायूचे वातावरणातील प्रमाण वाढत गेले हे आपल्याला आढळते. त्याचबरोबर प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे म्हणजेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम पृथ्वीच्या औष्णिक संतुलनावर होत आहे व पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत आहे. याचे गंभीर दृश्य परिणाम होतील असे शास्त्रज्ञांनी भाकीत केलेले आहे. याला तापमानातील वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये आपण कार्बन चक्राचा जे काही ठीक आहे जी काही घडी आहे ते आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला समोर बघायचं मित्रांनो नत्र चक्र. ठीक आहे, नत्र चक्राबद्दल आपण माहिती बघूया. आपल्याला नत्र चक्र वायूची सुद्धा याच्यामध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे, ती सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहे. ठीक आहे, आता बघूया आपण नत्र चक्र कशाला म्हणायचं. वातावरणातील एक प्रमुख वायू म्हणजे नत्रवायू. त्याचे हवेतील प्रमाण 78% आहे. नत्रवायूमध्ये मित्रांनो नायट्रोजन म्हणतो आपण त्याला. बरोबर, सर्व जीवांना नत्रवायूची आवश्यकता असते परंतु रासायनिक स्वरूपातील नायट्रोजन सर्व सजीवांना
जशाच्या तसा वापरता येत नाही. नायट्रोजनचा वापर करण्यासाठी नायट्रोजनची संयुगे असतात. उदाहरणार्थ नायट्राइट म्हणजे आपण NO2 म्हणतो, नायट्राइट NO3 व अमोनिया NH3 ही संयुगे वनस्पती नायट्रोजनयुक्त क्षारांच्या स्वरूपात ग्रहण करतात व शरीरातील प्रथिनाची नायट्रोजनची गरज या संयुगातून भागवतात. कधी कधी काही जीवाणू व शेवाळ यासारखे सूक्ष्मजीव नायट्रोजनची संयुगे तयार करतात व अशा प्रकारे नायट्रोजनचे रासायनिक पदार्थात स्थिरीकरण करतात. याला नायट्रोजन स्थिरक म्हणजे नायट्रोजन फिक्सर असे म्हणतात. ठीक आहे. तर मित्रांनो याचे बघा नत्र चक्र म्हणजे नायट्रोजन वायू. आता हा हवेमध्ये किती आहे बघा, 78% आहे बरोबर. सर्वात जास्त हा वायू याच्यामध्ये आठवतो. आता याचे काही संयुग आपल्याला दिले आहेत. नायट्रेट याला आपण NO2 म्हणतो. नंतर आहे बघा नायट्रेट NO3, अमोनिया NH3. ठीक आहे. हे संयुग याच्यामध्ये आपल्याला उदाहरणं वगैरे म्हणून दिलेले आहेत बरोबर. आता नत्रवायूचे चक्र आपण समजून घेऊया. ठीक आहे. आता हे बघा आकृती बघूया आपण नत्रवायूची चक्री. आता हेच तर तुम्हाला पेपरमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नत्रवायू म्हणजे नायट्रोजनचे तुम्हाला आकृती वगैरे काढायला सांगितलं तर तुम्ही ते चक्राची आकृती तर काढू शकता. ठीक आहे. आता कशा प्रकारे बघा इथं एक झाड आहे वगैरे. ठीक आहे. आता तुम्ही इथं हे बघू शकता. तर अशा प्रकारचे तुम्हाला इथं याचा अभ्यास करता येईल. ठीक आहे. आता आपण समोर बघूया. याशिवाय सजीवांच्या मृत्यूनंतर कुजण्याच्या प्रक्रियेमुळे अमोनिया म्हणजे NH वातावरणात मिळतो व त्याचे रूपांतर नंतर नायट्रेटमध्ये होते. काही जीवाणू यांचे विघटन करून नायट्रोजन मुक्त करतात तर काही नायट्रेट जलप्रवाहातून वाहत समुद्राच्या तळाशी साठतात. काही वेळा विजांच्या चमकण्याने वातावरणातील प्राणवायू व नत्रवायूचा संयोग होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होते जे बाष्परूपातील पाण्यात मिसळते. पुढे आम्लजन्मातून पृथ्वीवर येते जे प्राणी व वनस्पती शोषून घेतात. अशा प्रकारे नत्रचक्र पूर्ण होते. ठीक आहे. म्हणजे जिथून सुरुवात होते तिथं ती संपते. तर अशा प्रकारचा हा नायट्रोजन चक्र आहे. ठीक आहे. जे आपण आता अभ्यासलेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो आपल्याला समोर बघूया जलचक्र. आता जलचक्राबद्दल आपण माहिती बघूया. पृथ्वीवरील पर्यावरणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी किंवा जलजीवन, ज्यामुळे पृथ्वीला ग्रहमालेत एक वेगळे स्थान आहे. हे पाणी सुद्धा इतर पोषक द्रव्यांप्रमाणे सतत चक्रित होत असते. खाली दिलेल्या आकृतीनुसार पाण्याचे बाष्पीभवन महासागर, सागर, नद्या, तळी यातून होत असते. तसेच वनस्पतीही इतर प्राण्यांसारखे पाणी यांना त्या स्वरूपात उत्सर्जित करत असतात. हे बाष्प वातावरणात उंच जाऊन थंडावते व त्याचे रूपांतर ढगामध्ये होते. पुढे या ढगातून पर्जन्यवृष्टी होऊन पाणी पुन्हा नद्या व तळ्या व सागरात पोहोचते. ठीक आहे. आता मित्रांनो इथे आपल्याला जलचक्राची साखळी बघायला मिळते. जलचक्र मित्रांनो आपण जवळपास 3री-4थ्या वर्गापासून शिकत आलेलो आहे. ठीक आहे. जे आपल्या नदी ओढ्यामध्ये जे काही पाणी असते ते सागराला, महासागराला, समुद्राला जाऊन मिळते. समुद्राची बाष्पीभवन होऊन ते आकाशात जाते. आकाशात त्याला थंड हवा लागली की त्याची ढगं तयार होतात आणि ढगाला थंडी हवा लागली की पुन्हा ते आपल्या जमिनीवरती पडतात आणि परत नदी वगैरे भरते. तर मित्रांनो असं एक जलचक्र आहे. आता जलचक्राची आकृती तुम्ही खूप दिवसापासून अभ्यासलेली असेल त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही. एकदम सोपं आहे. तुम्हाला हे कळायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही आता जवळपास लहानपणापासून शिकत आलेले आहे. ठीक आहे. आता मित्रांनो आपण समोर बघूया. परंतु या जलचक्रात सुद्धा मानवाच्या कृतीमुळे अडथळे निर्माण झालेले आढळतात. या अडथळ्यांच्या प्रमुख कारणामध्ये मानवाची गेल्या 50 वर्षातील पाण्याच्या वापरातील तिपटीने झालेली वाढ, मोठमोठ्या प्रमाणावर बांधलेले धरणे, विविध माध्यमातून झालेले जलप्रदूषण, शेतीतला पाण्याचा वाढता वापर, निर्वनीकरण, वाढती वाळवंटे इत्यादी या सर्व घटकांमुळे जलचक्रास अवरोध होत असल्याला आढळतो. जर परिस्थिती अशाच राहिली तर मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये आता आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याला एक मेसेज दिलेला आहे की जलचक्रामध्ये सुद्धा मानव हा काही कृत्या म्हणजे अडथळे निर्माण करत आहे. तर ते अडथळे आपल्याला याच्यापासून दूर करायचे. आता अडथळे जे काही झाले त्याला आपण एकदम बंद करू शकत नाही परंतु थांबवू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे घटक आहेत. आता मित्रांनो याच्यावर तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात. आता हे प्रश्न वगैरे तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही हे बघू शकता, वाचू शकता. ठीक आहे. एकदम सोपं आहे. इथे तुम्हाला शब्दांचे सुद्धा अर्थ दिलेले आहेत. जे काही तुम्हाला नवीन शब्द वाटतात ते तुम्हाला याच्यामध्ये देऊ शकतात. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. आता मित्रांनो बघा आपल्याला सारांश दिलेला आहे. बघा सारांश म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तुम्हाला मराठीचा विषय तुम्ही जर का अभ्यासला असेल तर तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजे. शाळेमध्ये तुम्हाला या शिकलेल्या आहेत बरोबर. तर सारांश म्हणजे काय मित्रांनो, जे काही तुम्ही घटक अभ्यासता त्याचा थोडासा म्हणजे जवळपास 30% 40% भाग जो आहे तो तुम्हाला सारांशमध्ये कव्हर होऊन जातो. ठीक आहे. थोडक्यामध्ये म्हणजे कमी वेळात जास्त माहिती. ठीक आहे. अशा प्रकारचं हे काम करत असते. तर तुम्ही वाचू शकता वगैरे. ठीक आहे. आता याच्यावर तुम्ही अजून काही घटक आहेत वगैरे. ठीक आहे. क्षेत्रीय कार्य वगैरे तुम्ही इथे काही पुस्तक वगैरे सुद्धा वाचू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो असंही आपलं पहिलं लेक्चर होतं. ठीक आहे. तर मित्रांनो पहिलं लेक्चर आपल्या याच्यामध्ये संपलेलं आहे. पहिला घटक आपला संपलेला आहे आणि या पहिल्या घटकामध्ये आपल्या जवळपास मुळापासून आपण जे काही शिकलेलो आहे ते म्हणजे 3 घटक. ठीक आहे. 6 घटक 3 लेक्चर. तर आपण प्रत्येक लेक्चरमध्ये 2-2 घटक आपण अभ्यासलेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा घटक होता. एकदम सोपा होता, काही नाही अवघड. ठीक आहे. आता पेपरचं तुम्हाला याच्यामध्ये काही विषय नाही, तुम्हाला असाइनमेंट वगैरे याच्यासाठी असणार आहे. जे प्रश्न वगैरे तुम्हाला मी नंतर सांगेलच, जेव्हा तुम्हाला याची अपडेट वगैरे भेटेल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच.
ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर का आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्याच्यावर मी नवीन अपडेट वगैरे टाकत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपले हे पर्यावरण संकल्पना पहिला घटक होता. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, वंदे मातरम.